वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत, त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करतो. तर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा गुन्हेगारांना द्यावी अशी मागणी वैभवीने केलेली आहे। वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण गेलेला आहे, सीआयडीला शरण गेलेला आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी आहे ही। वाल्मिक कराड अखेर पोलिसांसमोर सरेंडर आणि आता वाल्मिक कराडची चौकशी होणार आहे। दरम्यान खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याची चौकशी होणार असून आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये नक्की काय धागेदोरे समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। शरणागती पत्करण्याआधी वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ जारी केला होता। त्या व्हिडिओमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की माझा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाहीये, मात्र जर माझा संबंध निघाला, गुन्हा सिद्ध झाला तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी असलेले वाल्मिक कराड आज पुणे पोलिसांना शरण गेलेले आहेत। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येतील 3 आरोपी अद्याप फरार आहे। आपल्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आहेत। तर आज जे वाल्मिक कराड आहेत ते पुणे पोलिसांना शरण गेलेले आहेत। आता ते त्यांच्या प्रकारे म्हणजे माझा एकच प्रश्न आहे की आज 22 दिवस झाले पोलीस प्रशासन इतका वेळ का लावते? आज जर आरोपीच पकडत नाहीये तर आम्ही न्यायाची अपेक्षा म्हणजे आता त्यांच्याकडूनच एक अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक केलं पाहिजे आणि जे पुढील प्रकरण आहे ते पुढे चालवून माझ्या वडिलांना न्याय द्यायला पाहिजे लवकरात लवकर। खरं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातले अद्याप 3 आरोपी जे आहेत ते फरार आहेत। वाल्मिक कराड जे ते दुसऱ्या खंडणी गुन्ह्या प्रकरणी ते शरण गेलेले आहेत, पण हत्ये प्रकरणातले 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। त्यांना पण लवकरात लवकर पकडा आणि कठोरात कठोर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून माझ्या वडिलांना न्याय मिळाला। खरं तर बीडमध्ये जो मोर्चा निघाला होता त्यामध्ये प्रमुख हीच मागणी होती की वाल्मिक कराड यांना अटक करा। त्या संदर्भात ते स्वतः शरण गेलेत। याविषयी काय प्रतिक्रिया आहे? आणि त्यांनी असं म्हटलं की संतोष देशमुख यांच्या हत्येतल्या आरोपींना कठोर शिक्षा झाली, माझा काही संबंध असेल तर मला देखील शिक्षा झाली पाहिजे, असं त्यांचं मत आहे। आमची पण मागणी एकच होती की यामागे ज्यांनी म्हणजे माझ्या वडिलांची हत्या केली किंवा यांच्या मागे जे कोण आहे त्यांना त्यांच्यावरही कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि जरी ते असतील जसं ते म्हणाले की मी असेल तर माझ्यावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे आणि आमची पण तीच इच्छा आहे की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली आणि त्यांच्या मागे जे कोण आहे म्हणजे ही घटना जी आज झाली आहे ती नंतर होऊ नये, कारण की जर आज त्यांना शिक्षा भेटली तर म्हणजे जे पुढे पुढे जे गुन्हे होणार आहेत त्यांना आठवेल की त्यावेळेस खूप शिक्षा झाली म्हणजे ते सुद्धा पुढील गुन्हा करताना म्हणजे त्यांना सुद्धा विचार येईल की हे मागं पण असं झालं तर त्यांना शिक्षा भेटली होती आणि ते गुन्हे व्हायचे ते टळतील असं आम्हाला वाटतं। म्हणून याच्या मागे जे कोण आहे त्याला लवकरात लवकर पकडा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या। हे खरं तर आज 23वा दिवस आहे आणि हत्या प्रकरणातली 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। सीआयडी चौकशी करतात, बीड पोलीस देखील पाठीमागे आहेत, मात्र आरोपी 3 जे आहेत ते सापडत नाही। आता मी मागच म्हणलं की आता आरोपी जर पकडत नसतील तर आम्ही न्याय म्हणजे न्यायाची किती दिवस प्रतीक्षा करणार की आम्हाला न्याय मिळणार? त्यासाठीच मी तुम्हाला प्रशासनाला एक विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर आरोपींना पकडा आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। खरं तर आज संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आज 23वा दिवस आहे आणि अद्यापही 3 आरोपी फरार आहे। मग आम्ही न्याय मागायचा कसा, असा प्रश्न देखील वैभवी देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, मस्साजोग, बीड। आमचा प्रतिनिधी घेतलेली बातचीत आपण पाहिली। वैभवीने सांगितलेलं आहे नेहमीप्रमाणे की लवकरात लवकर जे पण कोणी आरोपी असतील त्यांना अटक व्हावी आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी। आता वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसमध्ये त्याने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याची चौकशी सुरू होणार आहे आणि चौकशी अंती नक्की काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खरं तर या गोष्टीला अनेक पैलू आहेत, राजकारणाच्या अनुषंगाने, त्यानंतर खंडणीच्या अनुषंगाने, पवनचक्की आणि स्थानिक राजकारण असे अनेक पैलू या घटनेसंदर्भात आपण पाहिलेले आहेत। हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गदारोळ याच प्रकरणावरनं झाला होता। विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। दरम्यान या सर्व गोष्टींच्या मागे पवनचक्क्यांसाठी जी खंडणी घेतली जाते ते असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर
हत्या झाल्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजलेला. विधानसभेमध्ये सुद्धा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं आणि वाल्मिक कराडच्या आडून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे. कारण की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अतिशय जवळचा असा माणूस मानला जातो आणि त्याचमुळे वाल्मिक कराडचा शोध सुरू झाला. गेले 20 दिवस पोलिसांकडनं हा शोध सुरू होता, मात्र वाल्मिक कराड काही सापडत नव्हता. त्यानंतर त्याच्या पत्नीची चौकशी करण्यात आली आणि अखेर आज वाल्मिक कराडने एक व्हिडिओ जारी करत आत्मसमर्पण केलेलं आहे. वाल्मिक कराडने पोलिसांना शरण होत आता त्याची चौकशी सीआयडी करणार आहे या प्रकरणामध्ये. आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला कोणते प्रश्न कोणत्या अनुषंगाने विचारले जातील आणि त्याची उत्तरं नक्की कशी मिळतील आणि आणखीन हे धागेदोरे किती लांबपर्यंत पसरलेले असतील ह्या सर्व गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.